हाय हॅलो नमस्कार, छाया किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी चिंबोरीचा रस्सा बनवते, मस्त चमचमीत आणि झणझणीत। चला तर मग बनवायला सुरुवात करते। हे बघा, ही चिंबोरी आणलेत मी, धुवून स्वच्छ केलेत। तर आता बनवायला घेते मी। आणि हे नांगे ते पण आपण हे बारीक आहेत, ते मिक्सरला आपण फिरवून घेऊया। चला मग गॅस पेटवते। चला, आपली कढई आता मस्त गरम झाले। 2 पळ्या तेल टाकते, ठेसून घेतलेलं लसूण टाकते, एक कांदा कापून घेतलाय ते पण टाकते। कांदा चांगला परतला की थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये। आता आपलं हिरवं वाटण टाकते याच्यामध्ये। हिरवं वाटणामध्ये हा अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची त्याचं वाटण आहे। आता कांद्या खोबऱ्याचं वाटण बी टाकते 2 चमचे, पूर्ण मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया। 1 चमचा हळद टाकते, 2 चमचे धने पावडर टाकते, 2 चमचे गरम मसाला टाकते, 2 चमचे लाल तिखट टाकते, पूर्ण मिक्स करून घेते। आता आपण त्याच्यामध्ये एक कापून घेतलेला टमाटो टाकूया, मिक्स करून घेऊया। टमाट्याला पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर 5 मिनटं झाकून घ्यायचा। मसाला आपला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचा। मग नंतर आपण 5 मिनटं झाली की बघायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण चिंबोऱ्या टाकून घ्यायच्या। चिंबोऱ्या पूर्ण मिक्स करून घेते आणि 5 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेते। तोपर्यंत आपण इथं बारीक चिंबोरीच्या नांग्या आहेत ते मिक्सरला बारीक करून पाणी टाकून गाळून घेते। आता आपण 5 मिनटं झाले बघूया, मस्त वाफवून घेतलेत आपल्या चिंबोऱ्या। आता हे नांग्याचं पाणी आपण गाळून घेतलेलं ते टाकूया आणि मिक्स करून घेते। 15 मिनटं चांगलं मंद गॅसवर चांगलं शिजू द्यायचं चिंबोऱ्या। मस्त त्याचा रस्सा छान टेस्टी लागतं। आपण कांदा भाजताना मसाले त्याच्यामध्ये टाकलेले आहे। आता झाकण ठेवून चांगलं 10-15 मिनटं मिडियम गॅसवर शिजू द्यायचं। चला, आणि आजची चिंबोरा रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चांगले झाले की।